नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया शोभा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, शोभा लिमिटेड गेन्स आफ्टर टोटल सेल्स व्हॅल्यू क्लाइम्स 22% इयर ऑन इयर बेसिस इन Q4. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शोभा लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, याला तुम्ही शोभा लिमिटेडच्या Q4च्या रिझल्टचा ट्रेलरसुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो, शोभा लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये टोटल सेल्स व्हॅल्यू होती 1,504 कोटी रुपये, जे इयर ऑन इयर बेसिसवर 22.1%ने इन्क्रीज होऊन या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये टोटल सेल्स व्हॅल्यू आली आहे 1,835 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला शोभा लिमिटेडच्या शेअरवरसुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड शेअर अप ऑन ₹120.9 करोड वर्क ऑर्डर्स MOU विथ रेलटेल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला आज टोटल 120.9 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत NBCC इंडिया लिमिटेडने रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगसुद्धा साईन केला आहे. आणि मित्रांनो, हा MOU कशासाठी साईन केला आहे? इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेर डाटा सेंटरचे प्रोजेक्ट्स जॉईंटली डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला NBCC इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये याचा इम्पॅक्टसुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 8 एप्रिल 2025, म्हणजे आज सकाळी जवळपास 11:15 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडने 2 नवीन स्टोअर ओपन केले आहे. एक स्टोअर ओपन केला आहे वेस्ट बंगालमध्ये आणि एक स्टोअर ओपन केला आहे त्रिपुरामध्ये. आणि मित्रांनो, आता बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडचे टोटल नंबर ऑफ स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 216. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडच्या शेअरवरसुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया बँक ऑफ महाराष्ट्राबद्दल. आणि मित्रांनो, आजचा हा अपडेट आला आहे 8 एप्रिल, म्हणजे आज सकाळी 9 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या बँकचा टोटल डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 15.33%ने इन्क्रीज होऊन 5,47,159 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 13.45%ने इन्क्रीज होऊन 3,07,152 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा कासा डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 14.64%ने इन्क्रीज होऊन 1,63,669 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा कासा पर्सेंटेज फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे 53.29%. तसेच या बँकचा ग्रॉस ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 17.84%ने इन्क्रीज होऊन 2,40,007 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला
आज बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड रिकॉर्ड्स हायेस्ट एवर Q4 फुल इयर बुकिंग इन फायनान्शियल इयर 2025. तर चला या अपडेटला सुद्धा थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा बुकिंग इयर ऑन इयर बेसिसवर 31% इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे 10,163 कोटी रुपये आणि होल फायनान्शियल इयर 2025मध्ये आला आहे 29,444 कोटी रुपये. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड कॅन डू इन द नेक्स्ट 3 to 5 year what no other लार्ज कॅप कॅन CLSA. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSAने बजाज फायनान्स लिमिटेडवर बोलताना असे म्हटले आहे की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि मित्रांनो, त्याचसोबत पुढे ब्रोकरेज फर्म म्हणाले की बजाज फायनान्स लिमिटेड येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये जबरदस्त परफॉर्म करू शकतो. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025मध्ये अपेक्षापेक्षा वीक परफॉर्मन्स दिला आहे असे सुद्धा या ग्लोबल ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSAने बजाज फायनान्स लिमिटेडवर आउट परफॉर्मची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 11,000 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला बजाज फायनान्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया लेटेस्ट निफ्टी 50मध्ये ॲड झालेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल शेअर राईज ॲज टॉप निफ्टी गेनर ऑन फॉरेज इंटू लोन्स अगेन्स्ट सिक्युरिटीज. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपल्या सबसिडरीच्या थ्रू लोन्स अगेन्स्ट सिक्युरिटीज या बिझनेसमध्ये फॉरेज म्हणजे एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, या बिझनेसमुळे याचे कस्टमर जिओ फायनान्स ॲपद्वारे आपल्या शेअर आणि म्युच्युअल फंडचा इन्व्हेस्टमेंटचा बेनिफिट घेऊन फक्त 10 मिनिटात 1 कोटी रुपयांपर्यंतचा लोन मिळवू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडवर पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50मध्ये ॲड झाली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक फायनान्शियल इयर 2025 रेव्हेन्यू क्रॉसेस ₹10,000 करोड. बोर्ड अप्रूव्ज सेकंड इंट्रीम डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने आपला बिझनेसचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा फायनान्शियल इयर 2024मध्ये रेव्हेन्यू होता 9,466 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 14%ने इन्क्रीज होऊन या फायनान्शियल इयर 2025मध्ये याचा रेव्हेन्यू आला आहे 10,776 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ही फिगर मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या मॅनेजमेंट गायडन्सपेक्षा 10 to 12% हायर आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने आज 3 रुपयाचा इंट्रीम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे.
आणि याला देण्यासाठी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 16 एप्रिल 2025. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.